दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मोनिका भिसेंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. मात्र मोनिका भिसेंच्या दोन्ही जुळ्या बाळांची प्रकृती स्थिर आहे. पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये 2 मुलींचा जन्म झाला. या दोन्ही चिमुकल्यांचा जन्म 7व्या महिन्यातच झालाय. दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही मुली प्रीटर्म जन्माला आल्यामुळे त्या NICU मध्ये आहेत. त्यामधील एका बाळाचं वजन हे 1.122 ग्राम आणि दुसऱ्या मुलीचं वजन आहे 640 ग्राम. सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरची गरज पडली. आत्ता सध्या त्या मुलीचा सुद्धा व्हेंटिलेटर निघालेला आहे आणि दोन्ही मुली CPAPवर स्टेबल आहेत. दररोज त्यांचे नातेवाईक सकाळी काउन्सिलिंगच्या वेळी येऊन बाळांचे रोज अपडेट घेत आहेत आणि बाळांची प्रकृती सुधारत आहे. इथून हलवताना महिलेला जो त्रास होत होता त्यावेळी महिलेला सुरुवातीला पेशंटला स्टेबल करून नंतर कार्डियाक मदतीची गरज असल्यामुळे आम्ही मणिपाल हॉस्पिटलला हलवण्यात आलं. दरम्यान यावरून विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. हिंमत असेल तर कारवाई करा असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिलंय. तर रुग्णालयाला कुलूप लावलं पाहिजे अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा ढुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. म्हणजे कारवाई होणार नाही असं मला वाटतं. करून दाखवावी कारवाईची नाटकं, जशी बीडमध्ये कारवाईची नाटकं चालली आहेत. हां, करून दाखवावी ना. माझं आव्हान आहे त्यांना. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला. मी ट्विट करून सांगितलं आहे की आता हे रुग्णालय जर एका आमदाराच्या PAच्या पत्नीचा ॲडमिशनसाठी जर 10 लाख रुपये मागत असतील, तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल, 10 लाख रुपये, तोही दीनानाथ. आणि पाठबळ कोणाचा? सत्ताधाऱ्यांचा. त्या दीनानाथला सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवलं. काय हरामखोरांनो तिथे? त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजेत. त्या डॉक्टरांना कोण साला लुटतोय तो? इतका नालायक धंदा त्या दीनानाथमध्ये चालला आहे आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे आणि या सगळ्यांवर FIR दाखल केला पाहिजे. तर आम्ही प्रकरणे सोडणार नाही आहोत. तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पाहूया. धर्मादायांच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठमोठ्याले हॉस्पिटल उघडलेली आहेत. त्याचे नॉर्म्स असे आहेत की गरीब जे दुर्बल घटक आहेत त्यांना 10% बेड हे रिझर्व असले पाहिजे. परंतु आपण जर पाहत असाल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व नसतात. उलट गरिबाला ॲडमिशनच नाही अशा पद्धतीने वागलं जातं. नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत. आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायाच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे. यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं आहे. जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते. सरकार यावर योग्य कारवाई करेल. सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्य सेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपासून शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार. या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, ती दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. झालेली घटना ही निश्चितपणे दुर्दैवी आहे. हॉस्पिटल व्यवस्थेच्या संदर्भात निश्चितपणे आमूलाग्र बदल आणण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची तातडीने दखलही घेतली गेली आहे. झालेली जी काही चुकीची गोष्ट आहे त्याला जे काही लोक दोषी असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. चौकशी समिती काम करेल आणि मी स्वतः
स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतोय. स्वतः मी काही लोकांशी याच्यामध्ये बोललोय, माहिती करून घेतली आहे नेमकं काय प्रकरण झालं. पण त्या महिलेला, त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.